रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकाळा सांगावी विनंती माझी, सकाळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलवितू, वैकुंठा श्रीरंग बोलवितू. अंतकाळी विठो आमाशी पावला, अंतकाळी विठो आमाशी पावला. कुडी सहित झाला गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलवितू, वैकुंठा श्रीरंग बोलवितू. जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबारा यांचा वैकुंठ गमन सोहळा आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा, त्यानिमित्तानं चालू असलेली आपली ही महिमा संतांचा ही प्रवचन मालिका सुरू आहे. आणि आजचं हे मला वाटते 10वं पुष्प, 10वी प्रवचन. आजचं हे 10वं प्रवचन महिमा संतांचा या विषयावर चिंतन करत असताना आपण संत पराभंगाकडून चिंतन करतो आहोत. आज वारकरी संप्रदायातले कळस असलेले संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा वैकुंठ गमनाचा दिवस आहे. फाल्गुन वद्य बीज. आजच्या दिवशी आमचे तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. सदेह. कोणी काय शंका घ्यायची असतील घेऊ द्या, पण आमचा विश्वास आहे आमचे तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. आणि तुकोबारायांनी अभंगामध्ये स्वतःच लिहून ठेवलं. निळोबारायांनी सांगितलं, अनेक संतांनी सांगितलं, तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, या अभंगावर आपण चिंतन करत असताना तुकोबारायांना आपल्या माहेरला म्हणजे वैकुंठाला जायची कशी आस लागली आणि त्यासाठी तुकोबारायांनी अनेकांना विनंती करत असताना संतांना कसं मध्यस्थी केलं. आणि मग संतांच्या हाती निरोप आला की पांडुरंग परमात्मा स्वतः तुम्हाला घ्यायला येणार. फाल्गुन शुद्ध दशमीला पांडुरंग परमात्मा आई रुक्मिणी मातेसह देहूच्या तुकोबारांच्या घरी आले, वाड्यात आले. दशमीच्या दिवशी जेवण झालं, कन्या खाल्ल्या, कीर्तन झालं, एकादशीचं कीर्तन झालं, द्वादशीचं कीर्तन झालं. आणि तुकोबाराय प्रत्येकाला विचारतात, जो भेटेल त्याला विचारतात, का हो मी वैकुंठाला निघालो. तुकोबाराय कुठे निघाले? म्हणे मी वैकुंठाला निघालो. चालतं का सोबत वैकुंठाला? महाराज कोणीही यायला तयार नाही. त्याचं कारण असं आहे, कारण तुकोबा गेल्या 8 दिवसापासून. कशाला? तुकोबाराय त्याच्या अगोदरच पासून कोणीही विचारलं तुकोबा कुठे निघाले, तर वैकुंठाला निघाले असं म्हणायचं. कारण त्यांना ती आसच लागली होती. महाराज आरुण या पाहे वाट कटकट सोशना, किंवा तोच पंथ तोच मार्ग त्यांना दिसत होता. तुकोबाराय ज्याला त्याला म्हणायचे वैकुंठाला चला. कोणी रिस्पॉन्स करत नव्हतं. पांडुरंग परमात्मा सर्व ऋषी मुनी सह ब्रह्मदेव, दत्तात्रय भगवान, कपिल मुनी, अनेक मुनी, नामदेवराय, उद्धव, अक्रूर यांच्यासह देहूच्या इंद्राणीच्या वाळवंटामध्ये तळ ठोकून होते. तुकोबारायांनी विनंती केली, महाराज माझ्या लोकांना थोडा वेळ द्यायला पाहिजे, समोर होळी आहे, होळी होऊ द्या मग जाऊ आपण. देव थांबले. देवालाही आनंद ना हो, कारण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. जीवाला जसं सुख वाटते ना, तसं देवालाही सुख वाटते. देवालाही कीर्तन भजन पूजन याचं सुख वाटते. तुकोबारांच्या संगतीमध्ये तुकोबारांच्या मुखातून कीर्तन भजन ऐकणं यापेक्षा आनंद तो काय. भगवान तुकोबारायांच्या
सोबत राहायला लागले. इतरांना तुकोबाराय दिसतात, फक्त देव दिसत नाही, कारण ती दृष्टी नव्हती महाराज. तुकोबाराय वैकुंठाला जायला तुकोबांची तयारी झाली. तुकोबारायांनी आपलं संबंध जीवन या वारकरी संप्रदायासाठी व्यथित केलं महाराज. नाम जपाचा महत्व तुकोबारायांनी सांगितलं. अनेक लीला कथा पण आहेत, पण तुकोबारायांनी जे चमत्कार केले ते काहीतरी अंधश्रद्धा वाढवण्यासाठी चमत्कार केले असं नाही, तर लोकांना एक जागरूकता यावी. लोक सुद्धा टिंगलटवाळ्या करतात, कुठे देव आहे, कुठे देव आहे, देव असतो का, अशा शंका कुशंका घ्यायची. म्हणून तुकोबारायांनी काही चमत्कार केले. एरवी संतांना चमत्कार करायची जरूरत नाही, ज्यांचं जीवनच एक मोठा चमत्कार आहे. न लगे काही टाना टोना, नामस्मरणा वातुनी, सदैव नामस्मरण, सदैव नामस्मरण, हाच चमत्कार महाराज. आपल्या जीवनामध्ये भगवंताशिवाय दुसरं काही नाही, सर्वत्र भगवंत आहे, हा विचार ज्यांनी मांडला ते तुकोबाराय. हा विचार म्हणजे चमत्कार नाही का? वेदशास्त्र श्रुती स्मृतीमध्ये लपलेलं तत्वज्ञान जसं माऊलींनी प्रगट केलं, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, तसं तुकोबारायाने सुद्धा तुमच्या आमच्या समोर प्रगट केलं. तुकोबाराय तर शाती ठोकपणे सांगतात, वेदाचा त्वर्था माशी तुढावा, इरा निवावा भारमाथ. आणि मग ते गुह्य तुकोबारायांनी तुमच्या आमच्या समोर मांडलं. तथाकथित काही लोकांनी वेदशास्त्र सर्वसामान्यापर्यंत, बहुजनापर्यंत पोचते समजल्यावर अनेकांनी, त्यावेळच्या काही पंडितांनी विरोध केला. आणि मग तुकोबारायांची गाथा इंद्रायणीच्या आनंद डोहामध्ये बुडवली. कथा आपल्याला माहिती आहे. तुकोबारायांनी 13 दिवस पर्यंत अनुष्ठान केलं. आणि मग भगवंतानी स्वतः जळी दगडा सहित वया तारिल्या जैशालाय, नन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषात. तुकोबांनी या जगासाठी, तुमच्या आमच्यासाठी पंचम वेद म्हणून तुको आपल्याजवळ समोर गाथा ठेवली. त्या गाथ्यावर प्रत्येकाचा माथा सन्मानाने पडलाच पाहिजे महाराज. तुकोबाराय 42व्या वर्षी वैकुंठाला निघाले. पण तुकोबा म्हणतात, देवा आता दिसू नये जना, आता दिसू नये जना, ऐसे करा नारायण. आता दिसू नये जना, ऐसे मी आता कोणाला दिसू नये, नाव रूपाने मी आता दिसू नये. पण तुकोबाराय, आपण नाव रूपाने जरी नसलेत तरी आम्हाला माहिती आहे आपण आजही महाराष्ट्रातच आहात, आजही आपण देऊतच आहात. नाही, या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात तुकारामाची गाथा ज्यांच्या घरी आहे त्या घरी तुकाराम महाराज आहेतच आहेत. हा आमचा विश्वास आहे, ही आमची निष्ठा आहे. तुकोबाराय गेलेच नाही. या निसर्गाच्या नियमाप्रमाणे ऐठनाई उरो आले अवतार, इथं कोणीच थांबत नाही. तुकोबाराय आपल्या रूपाने गेले असतील, नावाने गेले असतील, पण अभंगाच्या रूपाने तुकोबाराय तुमच्या आमच्या जनमानसामध्ये आजही आहेत. हे अभंग राघवे सागरात पाषाणा तारिले, ऐशिया तुकोबाचे अभंग रक्षिले. असे अभंग तुमच्या आमच्यासाठी भंग न होणारे असे अभंग आजही तुकोबारायांच्या रूपाने आपल्यासमोर आहे. तुकोबारायांनी महत महाराज आपल्यावर उपकार केले, अभंगाची गाथा दिली. या अभंगात तुकोबाराय आजही आम्हाला उपदेश करतात. आणि म्हणूनच तुकोबारायांना वाटलं असावं, आता आपलं कर्तव्य संपलं, आता आपलं कार्य संपलं, आता जाण्याची आपली वेळ आली. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वैकुंठाला चला. ज्यांना कोणाला यायचं असेल ना त्यांनी वैकुंठाला चला, बरं माझ्यासोबत चला वैकुंठाला. काय नेहमी तुकोबाराय असं म्हणत होते, त्यामुळे सर्वांना असं वाटलं, नेहमीच म्हणतात तुकोबाराय वैकुंठाला जातात काय. आवलीला जिजाऊ आईसाहेबांना विचारतो, जिजाऊ आईसाहेब पण म्हणतात मी येणार नाही. तुकोबाराय म्हणतात, चला रे,
प्रत्यक्ष भगवान घ्यायला आले, मी घेऊन जायला तयार आहे, पण कोणी तयार होत नाही. शेवटी तुकोबाराय म्हणतात, आपण येत नसाल तर ठीक आहे, येऊ नका, काही हरकत नाही, पण उद्या विजेच्या दिवशी, म्हणजे हे आदल्या दिवशी तुकोबाराय सांगतात, आम्ही देवासोबत वैकुंठाला जाणार. भगवान पांडुरंग परमात्मा बोलले, तुकोबा, आज तुमची या भूतलावरची शेवटची रात्र आहे. आज रात्रभर तुमचं कीर्तन होऊ द्या, आम्हाला ऐकायचं आहे. तुकोबारायांनी महाराज रात्रभर त्या ठिकाणी देहूच्या मंदिरामध्ये कीर्तन केलं. मोठ्या मोठ्यांना वर्णन असालाय महिपती महाराजांच्या ग्रंथामध्ये की कपिल मुनी, दत्तात्रय भगवान, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, उद्धव, अक्रूर, सर्व देव त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला होते. आजपर्यंत कधीही असं भूतलावरती भगवत चिंतन न ऐकलेले सर्व जणांचे काल तृप्त झाले. महाराज तर म्हणतात, अहो आम्ही केलंच ते, आम्ही आयुष्यभर तेच केलं भगवंता, तुझं नामस्मरणच केलं, आम्हाला दुसरं काहीही ज्ञानाची आवश्यकता नाही. नवे नवे ब्रह्मज्ञानी जरी असतील तरी तुकोबारायांनी अभंग सांगितला, कीर्तन केलं प्रतिपदेच्या दिवशी, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. तुकोबाराय म्हणतात, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन, ब्रह्मीभूत काया होत श्री कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, तीर्थभ्राम काशी आणि न कंटाळा, तीर्थभ्राम काशी आणि न आळस, कडू स्वर्ग वास करीन भूक, सांडवीन तपोनी दाभिमान, यज्ञानी दान लाजवीन, भक्तिभाग सीमा साधिल पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. आणि तुकोबाराय शेवटी म्हणतात, अरे ब्रह्मज्ञानाच्या मुखातून सुद्धा लाळ घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती. आणि मग आम्ही गेल्यानंतर मात्र तुम्ही सर्वजण म्हणाल की आम्हाला तुकोबाची संगत लाभली, आम्ही भाग्यवान आहोत, आम्हाला तुकोबा महाराजांची संगत लाभली, त्यांच्यासोबत आम्हाला राहता आलं. तुकाराम महाराज म्हणतो, धन्य म्हणविल इह लोकी लोका, धन्य म्हणविन इह लोकी लोका, भाग्यामी तुका देखीला, भाग्यामी तुका देखीला. आम्ही भाग्यवंत आहो, आम्ही तुकाराम महाराजांना पाहिलं, असं प्रत्येक जण म्हणेल. तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र आम्हाला आमची जायची वेळ आली आहे, भगवान परमात्मा आलेले आहेत. आता तुम्ही जर येत नसाल ना तर ठीक आहे, येऊ नका, पण तिथपर्यंत चला ना. तुकोबाराय स्मशानाकडे निघाले. आपल्याला माहिती आहे ना, तुकोबांचं वैकुंठ गमनाचं जे देहूचं मंदिर आहे ना, त्याच्या बाजूला स्मशान आहे महाराज. आता तुकाराम बीजेचा आजचा उत्सव आहे ना, जे जे लोक देहूत असतील त्यांना माहिती आहे, त्या स्मशानात सुद्धा लोक बसतात, नांदुरकीचं वृक्ष हालतो का बघायसाठी. बाजूला स्मशान आहे. तुकोबाराय निघाले, स्मशानाच्या वाटेने निघाले आणि लोकांना म्हणतात, अरे बाबा, तुम्हाला यायचं नसेल तर ठीक आहे, येऊ नका, पण माझी बोळवण करायला तर या, चला माझ्यासोबत गोपाळपुरापर्यंत चला. म्हणजे स्मशानाकडे तुकोबाराय निघाले. आणि तुकोबाराय सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतात की बाबा रे, सकाळी माझी बोळवण करा, माझी बोळवण करा, सकाळी माझी बोळवण करा, परतून घरा जावे तुम्ही, माझ्यासोबत चला, माझी बोळवण करा, मला जाऊ द्या वैकुंठाला आणि तुम्ही परत जा. काही लोकांनी म्हटलं असावं, तुकाराम महाराज, आता तुम्ही जर खरंच वैकुंठाला चालले आहात ना तर आम्हाला आशीर्वाद देऊन जा, आमच्यावर कृपा करा. तुकाराम महाराज म्हणतात, अरे हे आशीर्वाद आणि कृपा या भानगडीत आम्ही पडत नसतो. तुम्हाला एक सांगू का, ज्यांच्यात काही शक्ती नाही ना तेच सोंग आणतात आशीर्वाद द्यायचं, ना आमची कृपा आहे ना आमचा आशीर्वाद आहे, असं काही नसते. तुकाराम महाराज सारखे संत म्हणतात, आशीर्वाद, अरे कशाचा आशीर्वाद,
कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. घ्या माझे वचन आशीर्वाद, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. घ्या माझे वचन, माझा आशीर्वाद वचन हेच आहे की तुमच्या कर्मानं, तुमच्या धर्मानं, कर्मधर्मानं वागा, तोच आशीर्वाद आहे. बघावं किती सरळ सोप्या भाषेमध्ये, कुठलाही ढोंगेपणा, कुठलाही मोठा आव नंतर तुकोबाराय सरळ सांगतात, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. तुमच्या कर्मानं, तुमच्या कर्मधर्मानं तुम्हाला कल्याण हो, हाच माझा आशीर्वाद आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला जाऊ द्या हो, आता जायची वेळ आली. तुका म्हणे तुम्हा मायेची भेटी उरला त्या गोष्टी बोलावया. आता तुकाराम महाराज त्या दिशेने निघाले आणि निघाल्यानंतर तुकोबाराय सर्वांना एकदा नमस्कार करतात आणि सांगतात की बाबा आता आम्ही जातो. तुकोबाराय कुठे जातात तुम्ही? आम्ही वैकुंठाला जातो. आता आम्ही जातो. काय मी कालही सांगितलं, जिथून आलो तिथं जातो आणि आता जातो म्हणजे आमचं कर्तव्य संपल्यावर जातो. आम्ही जे काही तुम्हाला सांगितलं, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, आपण नामचिंतन करा, भगवत भक्ती करा, विठोबाचे दास व्हा, यातच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं कल्याण आहे. तुकोबाराय म्हणतात, मी जो उपदेश केला त्या मार्गाने जा. अरे बाबांनो, तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. तुमच्या पाया पडतो, भगवत भक्ती करा. ओ ज्या तुकोबारायांच्या देव पाया पडता, तुकोबारायांच्या पायाला देवानी हात लावावा नव्हे नव्हे. देवईची रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. तुकोबारायांच्या चरणाची माती आपल्या कपाळाला लागावी म्हणून पांडुरंग परमात्मा त्यांच्या मागे धावतो. ते तुकोबाराय तुमच्या आमच्या पायावरती मस्तक ठेवून म्हणतात की बाबा रे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही देवाचं नामस्मरण घ्या, मी हेच तुम्हाला सांगितलं, याच पद्धतीनं तुम्ही जा. आणि आता मात्र आम्ही निघतो, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जातो, आता आमच्यावर कृपा असू द्या. का हो, आता तुकोबाराय ब्रह्मस्वरूपाला निघाले, तुकोबारायला देव घ्यायला आले, तरी तुकोबाराय कृपा असू द्यावी म्हणजे कोणाची कृपा पाहिजे तुकोबारायांना? आणि आपण म्हणजे इतर लोक तुकोबारायांच्यावर कृपा करण्याच्या पात्रतेचे आहेत का? तुकोबारायांचा नम्र स्वभाव या ठिकाणी दिसतो. तुकोबाराय सर्व वारकऱ्यांना जे तिथे आले, देहूच्या गोपाळपुरामध्ये जे आले, त्या सर्वांना तुकोबाराय म्हणतात, बाबा आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आणि इथं जे उपस्थित आहे ना, त्यांना सर्वांना नमस्कार करतो. आम्ही आता जातो, आम्ही जातो, आमच्या गावाचा राम राम घ्यावा. आणि जे कोणी इथे आले नाही त्यांना माझी विनंती सांगा, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. सकळांना, सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या कर्माधर्मानं भगवंताचं नाव घ्या. आम्ही आता वैकुंठाला निघालो. आणि मग तुकोबाराय वैकुंठाला निघाले. तुकोबारायांचे काही टाळकरी होते, जगनाळे महाराज होते, रामेश्वर भट्ट होते, गंगाधर बुवा होते, कानोबा महाराज होते. आणि हे सर्व लोक तिथे असताना काही म्हणतात तुकोबाराय थांबा ना हो काही वेळ अजून. कारण तुकोबारायांचं संबंध जीवन या महात्म्यांच्या लक्षात येतं. किती कष्ट भोगले आमच्या तुकोबारायांनी, संबंध जीवन तुकोबारायांनी कष्ट भोगलो महाराज. हे लोकातल्या माणसांनी
तुकोबांना त्रास दिला, मंबाजींनी त्रास दिला, रामेश्वर भट्टांनी त्रास दिला, नव्हे नव्हे तुकोबारायांना देहूच्या अनेक लोकांनी त्रास दिला, इतरांनाही त्रास दिला. पण ह्या तुकोबारायांचं महत्व त्यावेळेला कळायला लागलं जेव्हा साक्षात भगवान तुकोबारायांसाठी घ्यायला येतात महाराज. तुकोबाराय तर म्हणतात ना, आपल्या एका भंगामध्ये सांगतात ना, अरे हा शेवटचा माझा दिवस चांगला होण्यासाठी तर आम्ही अट्टहास केला होता, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडवाया, याच्यासाठीच. अंतकाळ सुखी व्हावा, अंतकाळी देव आला पाहिजे महाराज. आयुष्यभर जरी कोणी नसलं, काही आयुष्यभर सहन करावं लागलं तरी अंतकाळ माणसाचा चांगला व्हावा. तुकोबाराय म्हणतात, आमच्या अंतकाळासाठी देव येतो, यापेक्षा काय महाराज, आम्ही भगवंत आम्हाला घ्यायला आला. तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना घ्यायला आले महाराज, यापेक्षा आणखी काय भाग्य असावं. अंतकाळी मी परदेशी भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात ना, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त कलेवर. शेवटची वेळ माणसाची चांगली व्हावी. तुकोबारायांची शेवटची वेळ, तुकोबारायांचा इहलोकीचा प्रवास संपवायचा आहे, तेव्हा साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा वैकुंठाहून घ्यायला आले. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा आता आम्हाला थांबणं जमणार नाही. पांडुरंग परमात्मा स्वतः इथे येऊन उभा आहे. लोकांना कुठे दिसतो? लोकांना दिसत नाही, फक्त ते तुकोबारायांना दिसतात. तुकोबाराय म्हणतात, पांडुरंग परमात्मा मला स्वतः घ्यायला आला, बरेच वेळचा उभा आहे, आता मात्र थांबवता येणार नाही, खूप वेळचा उभा आहे. वाडा वेळ झाला उभा पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, खूप वेळ झाला, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. पांडुरंग परमात्मा उभा आहे आणि तुम्हाला वैकुंठाला न्यायसाठी आलाय. वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. वैकुंठाला देव मला बोलावतो आहे. पांडुरंग परमात्मा स्वतः बऱ्याच वेळापासून येतो उभा आहे. हो, तसा तो दशमीपासूनच आला, परंतु आज बीजेला जायचं आहे. रात्रभर त्याने कीर्तन ऐकलं आणि उभाच आहे, न्यायसाठी उभा आहे. तुकोबाराय म्हणतात, खूप वेळ झाला, आता मला आग्रह करू नका, वाडा वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. तुकोबाराय म्हणतात, आता आम्हाला जायची परवानगी द्या, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. महाराज लख प्रकाश पडला, भगवान स्वतः पुष्पक विमान घेऊन आले. तुकोबारायांचा हात भगवंताने धरला आणि तुकोबारायांना गरुड भगवान आहेत, ब्रह्मदेव आहेत, साक्षात काळ आला. हो, जायच्या वेळी कोण येत असतो? काळ, यमराज येतात ना, तेही आलेत. तुकोबाराय म्हणतात, मला बसता येत नाही आता या विमानामध्ये. तुकोबाराय यमराज समोर आले आणि म्हणतात, तुकोबाराय माझ्या डोक्यावरती पाय द्या. तुकोबाराने एक पाय यमराजाच्या डोक्यावरती दिला. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. यमराजालाही वाटलं, सर आपले भाग्य उदयाला आलं, या विष्णू भक्ताचे पाय माझ्या डोक्यावरती पडले. काळ गुलाम सलाम करी, तुका घरी नांदतो. किंवा जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ खातो महाराज, घडी घडी काळ वाट्याची पाय, अजून किती आहे अवकाश. हा काळ जगाला खातो, पण या काळावरची, काळाच्या डोक्यावरती पाय माझ्या तुकोबारायांनी दिला. आम्ही माथा दिला पाय, जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. तुकोबारायांनी यमाच्या माथ्यावरती पाय ठेवला. हात धरायला कोण आहे? ब्रह्मदेव आले, ब्रह्मदेवाने हात धरला.
गुरु दत्तात्रय उपस्थित आहे, कपिल देव उपस्थित आहे, अक्रूर देव उपस्थित आहे, उद्धव देव उपस्थित आहे, नामदेव महाराज उपस्थित आहे, सर्व संत उपस्थित आहे आणि पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता सुद्धा उपस्थित आहे. पांडुरंग परमात्मा ब्रह्मदेवाने असा हात दिला, पांडुरंग परमात्म्याने कडेवर धरला सावध आणि माझ्या तुकोबारायला विमानामध्ये बसवलं. तुकोबारायला विमानामध्ये बसवलं. तुकोबारायांचा शेवटचा काळ आला. तुकोबाराय म्हणतात, आयुष्यभराचं माझं फलित झालं, भगवंताचं नामस्मरण केलं, भजन केलं, शेवटी काय झालं, माझ्या शेवटच्या वेळेला देव मला स्वतः घ्यायला आला. तुकोबाराय शेवटच्या चरणात वर्णन करतात, अंतकाळी विठू आम्हाशी पावला, अंतकाळी विठू आम्हाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, गुप्त तुका, कुडी सहित झाला गुप्त तुका, गुप्त तुका. तुकाराम महाराज म्हणतात, अंतकाळी मला विठोबा पावला आणि जीवनाचं सार्थक, या जीवनाची इथे कर्तव्यता म्हणून भगवान तुकोबारायला भगवान पांडुरंग परमात्म्याने आपल्या सोबत वैकुंठाला घेऊन गेलो. लखसा प्रकाश पडला महाराज. तुकोबाराय भजन करता 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 वैकुंठाला जातो असं म्हणता 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 लोक बघतात आहे. तुकोबाराय गुप्त झाले, कुडी सहित झाला गुप्त तुका. आणि मग मात्र लोकांना कळलं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तुकोबारायांचं हे सदैव वैकुंठगमन आहे महाराज. एकदा तुकोबारायांचं भजन करू आणि मग थांबू. तुकाराम 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 तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबाराय गुप्त झाले. लोक बघतात, इकडे तिकडे बघतात, तुकोबाराय कुठे गेले कुठे गेले. तुकोबाराय दिशेनाशे झाले. अहो तुकोबाराय तर पुष्पक विमानामध्ये बसून पांडुरंग परमात्म्यासोबत वैकुंठाला गेले. तुकोबाराय स्वतः म्हणतात ना, कुडी सहित झाला गुप्त तुका. आणि मग बातमीपासून इकडे तिकडे पोहोचली. तुकोबा गेले कुठे गेले कुठे गेले कुठे. अरे नेहमी वैकुंठाला जातो म्हणणारे तुकोबाराय आपल्याला दिसायचे. आज तुकोबाराय गेले, गुप्त झाले, दिसत नाहीत. अर्थात कोणी उठायला तयार नाही. रामेश्वर शास्त्री कान्होबाराय तर खूप रडायला लागले, देवाशी भांडायलाच लागले. कान्होबारायांचे अभंग आहेत, देवा तुझी मुक्ती नको, मुक्ती नको, ब्रह्मज्ञान नको, माझा भाऊ मला आणून दे. तुकोबाराय रडायला लागले. आईसाहेब जिजाऊ आल्यात. जिजाऊ म्हणतो, का रे बाबा, प्रत्येक वेळेस मला म्हणायचा वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो. मला असं वाटलं आजही असा वैकुंठाला जातो म्हणशील आणि घरी येशील. तुकोबाराय वैकुंठाला गेले. माय काय धाय मोकळून सर्व रडायला लागले महाराज, सर्व रडायला लागले. कान्होबारायांची अवस्था म्हणजे तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबारायांची अवस्था काय सांगावी महाराज. कान्होबारायांनी खाली जमिनीवरती अंगच टाकलं महाराज आणि धाय मोकळून सबंध जग रडायला लागलं. असं म्हणतात, रामेश्वर शास्त्रीनी सर्वांना धीर दिला आणि सांगितलं, बाबा रे तुकोबाराय खरंच भगवान पांडुरंग परमात्म्याने वैकुंठाला त्यांना नेलं. संध्याकाळपर्यंत तुकोबाराय बसले. 2-3 दिवस सर्व लोक तिथे तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या मंदिराजवळ बसले महाराज. पंचमीच्या दिवशी तुकोबारायांचे टाळ आणि वाकळ खाली पडले आणि मग मात्र तुकोबा गेल्याचं सर्वांना कळलं. आपल्याला माहित आहे तुकोबारायांचं हे सदैव वैकुंठ गमन जगाच्या इतिहासात नवे नव्हे तर सबंध या कुठल्याही काळ सुद्धा कुठल्याही युगामध्ये सदैव वैकुंठ गमन आजपर्यंत झालं नाही. अहो देव सुद्धा गेले तर आपलं दिव्य रूप घेऊन गेले, शरीर इथे टाकून गेले. पण तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनानं या वारकरी संप्रदायामधली जी क्रांती आहे, नाम जपाचं महत्व काय आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेल्यानंतर 3-4दा वापस आले. आपल्याला कथा माहित आहे, मी विस्तार करणार नाही. तुकोबाराय एकदा निळोबारायांसाठी आले, एकदा संताजी जगनाळेसाठी आले. आपल्या सुधरंबे कोणतं ते गाव, सुदंबरे गाव मावळमध्येच आहे. संताजी जगनाळे हे तुकोबारायांचे
मित्र होते महाराज. गुरं चारत असताना एकदा भंडारा डोंगरावर गेले आणि सांगितलं का माझ्या मातीला तुम्हाला यावं लागेल, तुमच्या मातीला मी येईल, पण तुकोबारायांना कुठं माती, त्याचं वैकुंठाला गेले. नंतर संताजी महाराज एकदा म्हणजे संताजी महाराजांचं देहावसन झालं. संताजी महाराजांना माती द्यायचं अंत्यसंस्काराची वेळ आली. माती दिली की संताजी महाराजांचं तोंडच वर यायचं. सर्वांनी प्रयत्न केले, काय करायचं हो. माती दिली खड्ड्यात, त्या ठिकाणी पुन्हा आणखी वर यायचे. शेवटी असाच प्रकार चालत राहिला. लोक थकले. रात्री 12 वाजता तुकोबाराय स्वतः आले आणि तुकोबारायांनी माती दिली आणि संताजी महाराज त्या ठिकाणी संताजींना वैकुंठाला घेऊन गेले. त्यानंतर आपल्याला माहिती आहे, रंगपंचमीच्या दिवशी तुकोबारायांची मुलगी भागीरथी, आणि भागीरथीला सुद्धा दर्शन द्यायला तुकोबाराय आले. भागीरथीने काय आक्रोश केला तुकोबाराय गेले म्हटल्यानंतर. भागीरथी म्हणे, देवा बाबा गेले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावा. भागीरथी म्हणे, देवा बाबा गेले कुण्या गावा. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर अनेक झाले. आजही तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासाठी येऊ शकतात, परंतु तो भक्ती आणि भाव तुकोबारायांनी सांगितलेलं आचरण जर आपण केलं तर आपल्यालाही तुकोबाराय भेट देतील. मी जसं सांगितलं, तुकोबारायांची जी गाथा आहे ना, ती आजही आपल्यासाठी तुकाराम महाराज आहे. म्हणून गाथेची सेवा घडावी, तुकाराम महाराजाच्या अभंगाची सेवा घडावी. तुकाराम महाराजाच्या अभंगाची सेवा, गाथेची सेवा, गाथेचं पारायण, आणि त्या पद्धतीनं थोडंफार जरी आचरण करता आलं तर आपण धन्य होऊ. तुकोबारायांच्या चरणी हीच प्रार्थना करू, तुकोबाराय आमच्यावर कृपा करा, आमच्याकडून आपण सेवा करून घ्या. आम्हाला भगवत भक्तीकडे लावण्यासाठी, लागलो असेल तर ते टिकवण्यासाठी आम्हाला आपण सहाय्य करा. तुकोबारायांच्या चरणी दंडवत करू. आज सदैव वैकुंठ गमनानिमित्त देहू नगरीमध्ये जमलेल्या सर्व तुकोबारायांच्या भक्तांना आणि वारकऱ्यांना कोटी प्रणाम करून आजची सेवा इथेच थांबू. आपली संतांचा महिमा संतांचा ही प्रवचन मालिका यापुढेही अशीच चालू राहणार आहे. आपल्याला माहिती आहे 9 तारखेला एकनाथ षष्ठी आहे. शांती ब्रह्मनाथांचा समाधी संजीवन सोहळा आहे, जलसमाधी सोहळा आहे, जलसमाधी सोहळा आहे, आणि त्यानिमित्तानं आपण चिंतन करणार आहोत संतांचा महिमा संतांचा. याच प्रवचन मालिकेच्या माध्यमातून आपण ती सेवा चालू ठेवणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये महिमा संतांचा भाग 11 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा संतांचं भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री गणाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.